अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। लवकरच लक्ष्मीपूजन येणार आहे, म्हणजेच काय तर दिवाळीला सुरुवात होणार आहे। आणि या दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण झाडूची पूजा करत असतो, म्हणजेच जी केरसुनी आहे तिची पूजा करत असतो। तिला लक्ष्मी स्वरूप मानलेलं असतं आणि ती लक्ष्मीचं रूप असते, म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण तिची पूजा करत असतो। परंतु या लक्ष्मीपूजनाला लागणारा हा झाडू आपण कोणत्या दिवशी खरेदी करावा हा खूप मोठा प्रश्न असतो। बऱ्याच जणांना लवकर झाडू घरात आणून ठेवण्याची सवय असते, का तर गर्दीमुळे आपण या वस्तू लवकर घरात आणत असतो। परंतु ही झाडू एक महत्त्वाच्या दिवशी घरात आणली तर आपल्याला वर्षभर कुठल्याच गोष्टीची अडचण येत नाही आणि माता लक्ष्मी त्या स्वरूपात, म्हणजे त्या लक्ष्मीच्या त्या झाडूच्या स्वरूपात अखंड वास आपल्या घरामध्ये करत असते। मग नेमका हा झाडू कोणत्या दिवशी खरेदी करावा तर लक्षात घ्या, धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवी माता लक्ष्मी ही झाडू स्वरूपात आपण जर आपल्या घरामध्ये आणली तर वर्षभर आपल्याला लक्ष्मीची कमी भासत नाही, घरामध्ये पैशाची अडचण येत नाही, कुठल्याच गोष्टीची आपल्याला अडचण येत नाही। म्हणून हा झाडू आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशीच घरात आणायचा आहे। मग हा झाडू घरात आणल्यानंतर त्याची लक्ष्मी स्वरूप पूजा करून तो दुसऱ्या दिवसापासून आपल्याला वापरण्यात घ्यायचा आहे, आपल्या घरामध्ये त्याचा वापर करायचा आहे। नाही रोज तर कमीत कमी अधूनमधून तरी तो आपल्या घरामध्ये यूज करायचा आहे, कारण की आपण या झाडूपेक्षा मोठे झाडू वापरत असतो, म्हणून बरेच जण ही झाडू ठेवून देत असतात, पण नाही, दुसऱ्या दिवशी आपण त्याचा वापर करायचा आहे। आता हा झाडू आणल्यानंतर जे जुने झाडू असतात ते काय करायचे हा खूप मोठा प्रश्न असतो। त्याचसोबत हा घेतलेला झाडू नेमका ठेवायचा कुठे, जुना झाडू कसा बाहेर काढायचा, कोणत्या दिवशी काढायचा, या सगळ्या माहितीचा व्हिडिओ हा मी तुमच्यासोबत आणलेला आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि झाडूच्या बाबतीत कोणतीही चूक होऊ नये, कारण की 99% महिला या चूक करतात आणि घरामध्ये दोष लावून घेत असतात। त्यामुळे लक्षात घ्या, संपूर्ण माहिती अतिशय महत्त्वाची आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता नवीन झाडू आणल्यानंतर आपल्याला जुन्या झाडूचे काय करायचे हा मोठा प्रश्न असतो, परंतु तो जुना झाडू आपण आपल्या घरामध्ये ठेवायचा नाही, तो आपल्याला घराबाहेर काढायचा आहे, कारण की जुना झाडू घरात ठेवला तर नकारात्मकता घरामध्ये येत असते असे मानले आहे, म्हणून तो आपल्याला घराबाहेर काढायचा आहे। मग नेमका घराबाहेर काढायचा म्हणजे फेकून द्यायचा का की जाळून टाकायचा, असे चुकीचे प्रश्न आपल्या मनात आणू नका। तो फेकून देखील द्यायचा नाही किंवा असा जाळायचा नाही। बऱ्याच महिला झाडू जाळत असतात, तर ते लक्ष्मी स्वरूप असतं, त्यामुळे त्याला जाळायचं नाही, ही चूक तुम्ही करू नका। तर लक्षात घ्या, कोणत्या दिवशी आपण झाडू टाकू नये आणि झाडू टाकायचा कुठे हे मी तुम्हाला सांगते। बघा, झाडू फेकताना कोणाच्याही पायाला हात लावू नये, लक्षात घ्या, आणि त्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो, म्हणून कोणत्याही नाल्यामध्ये किंवा झाडाजवळ ठेवणे, फेकणे हे आपल्याला टाळायचे आहे। आणि झाडू कधीही जाळायचा नाही आहे। झाडू फेकण्यासाठी एकादशी, गुरुवार किंवा शुक्रवार हा दिवस कधीच निवडायचा नाही आहे, कारण की माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि ते त्या दिवशी फेकायचं नाही आहे। तसेच गुरुवार आणि शुक्रवार हे देखील देवी लक्ष्मीचे दिवस आहे, म्हणून या दिवशी आपण झाडू घराच्या बाहेर फेकू नये। मग झाडू नेमका घराच्या बाहेर काढायचा कधी तर लक्षात घ्या, आपल्याला झाडू फेकताना 2 गोष्टी आपल्या लक्षात ठेवायच्या आहे की झाडू फेकताना आपल्याला नेहमी शनिवारच निवडायचा आहे। जुना झाडू जर आपल्याला बाहेर काढायचा आहे तर त्यासाठी शनिवार किंवा अमावस्येच्या दिवशी देखील तुम्ही तो घराच्या बाहेर काढू शकतात, आणि जर ग्रहण असेल तर त्या दिवशी देखील तुम्ही ग्रहणानंतरची वेळ निवडू शकतात। आता वास्तूनुसार शनिवारी किंवा अमावस्येला झाडू फेकणे सर्वात योग्य मानले जाते, पण तुम्ही या दिवसात घरातून जुना किंवा तुटलेला झाडू तुटलेला असेल किंवा जुना झाला असेल तर त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत असते, म्हणून हा तुटलेला झाडू आपण जर आपल्या घराबाहेर काढला तर त्याचसोबत नकारात्मक शक्ती देखील झाडूसोबत घरातून बाहेर पडत असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता येत असते।
आता हे जे दिवस आहे, कोणत्या दिवसामध्ये झाडू खरेदी करू नये, तर लक्षात घ्या, जर तुम्ही घरामध्ये नवीन झाडू घेणार असाल तर तुम्ही कृष्ण पक्षातच झाडू घ्यावा असा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. याउलट शुक्ल पक्षात झाडू खरेदी करणे अशुभाचे सूचक मानले जाते. दिवाळीच्या दिवशी झाडू खरेदी करणे किंवा म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करणे हे शुभ मानले जाते. शास्त्रानुसार मंगळवार, शनिवार आणि अमावस्येला नवीन झाडू खरेदी करणे हे शुभ मानले जाते. त्यामुळे या दिवशी तुम्ही झाडू घेऊ शकतात. आता हा झाडू आपल्या घरात आणल्यानंतर याचे काही नियम असतात. बघा, तुम्ही जुन्या लोकांकडनं ऐकलं असेल की झाडू असा ठेवू नये, इथे ठेवू नये, तिथे ठेवू नये. तर नेमके याचे नियम काय आहे, तर घरामध्ये झाडू हे लक्ष्मी स्वरूप असते आणि त्यामुळे ते झाडू ठेवताना तो व्यवस्थित ठेवायचा आहे. झाडू नेहमी अशा प्रकारे ठेवायचा आहे की तो कोणाच्याही नजरेत येणार नाही. लक्षात घ्या, कुणाची नजर वाईट असते, कुणाची चांगली असते. त्यामुळे ती झाडू म्हणजे आपल्या घरातली साक्षात लक्ष्मी असते. त्याच्यामुळे तिच्यावर येताना डायरेक्टली कुणाची नजर नाही पडू अशी आपल्या घरामध्ये ती ठेवायची आहे. झाडूमधून नकारात्मक ऊर्जा वाहत असते, ज्यामुळे धनहानी होऊ शकते. त्यामुळे झाडू कधीही घराबाहेर ठेवायचा नाही आणि झाडू नेहमी आपल्या घरामध्ये ठेवताना तो स्वच्छ ठिकाणी ठेवायचा आहे. आता हे झाडूचे नियम म्हणजे वास्तूचे नियम पाळले तर जुना झाडू फेकून द्या आणि नवीन झाडू घेऊन या. आता लक्षात घ्या, हा झाडू आणल्यानंतर बरेच जण असा हॉलमध्ये असाच ठेवून देतात किंवा दाराच्या मागे ठेवतात, ज्यामुळे पाय लागतो. तर तो पाय लागू नये अशा ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे. कारण मी जसं तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये लक्ष्मी स्वरूप असतं आणि ती लक्ष्मीकारक असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी आपल्या घरातल्या लक्ष्मीची जागा व्यवस्थित असावी, स्वच्छ ठिकाणी ठेवायचा आहे. त्याचसोबत कुणाची नजर त्याच्यावर पडू नये असा तो आपल्याला ठेवायचा आहे. बऱ्याच महिला आपल्या घरातल्या झाडू कसाही टाकून देतात, घराच्या बाहेर फेकतात किंवा त्याचं काम झालं तर असा जोरात आपटतात, जोरात फेकून देतात. तर हे अतिशय चुकीचं आहे. बऱ्याच महिला या चूक करत असतात. त्याचसोबत झाडू घेऊन ते उलटा करून मुलांना मारणे किंवा झाडूचा मारण्यासाठी वापर करणे हे देखील चुकीचं आहे. त्यामुळे झाडू ज्यावेळेस आपण घरात आणतो, वापरतो, तो लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि त्याचा असा चुकीचा वापर तुम्हाला करायचा नाही आहे. झाडूच्या बाबतीत काही नियम आहे जे आपल्याला पाळायचे आहे. ते पाळल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही दरिद्रता येत नाही. नेहमी आपल्या घरामध्ये आनंदाचे वातावरण राहते. त्यामुळे झाडूचे हे नियम आपल्याला पाळायचे आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की लक्ष्मीपूजनाला लागणारा झाडू लक्ष्मी स्वरूप असल्यामुळे तो धनत्रयोदशीच्या दिवशीच तुम्हाला खरेदी करायचा आहे आणि जुन्या झाडूचे काय करायचे ते आपल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. त्याचसोबत तो कसा ठेवायचा. आता हे सगळं झाल्यानंतर तो नेमका ठेवायचा कोणत्या दिशेला, तर उत्तर पश्चिम दिशेला तुम्हाला झाडू ठेवायचा आहे किंवा फक्त पश्चिम दिशा तुमच्या घरामध्ये जागा नसेल तर पश्चिम दिशेला तो ठेवला तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाहत असते आणि सगळ्या गोष्टी आनंदाच्याच घडत असतात. त्यामुळे त्याची जागा जी सांगितली आहे त्या पद्धतीने तो ठेवा आणि सगळे नियम या झाडूचे तुम्हाला पाळायचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये झाडूची एवढीच माहिती होती. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.